हा. नमस्कार सगळ्यांना. माझी ओळख आहेच, पण तरी सांगते, मी डॉक्टर तेजस्विनी वाळिंबे. आणि आपला जिव्हाळ्याचा विषय सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळात आपण 3 वर्षापासून 80 वर्ष वयोगटापर्यंत सर्वजण आपला मॅक्झिमम वेळ आपण स्क्रीन समोर घालवत असतो असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती होणार नाही. तर या स्क्रीन यूज बद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. स्क्रीन शेअर करते. स्लाइड्स दिसतात आहे ना? दिसतायत. हो हो दिसतायत. हो दिसतात. दिसतायत. चालेल. तर कॉम्प्युटर आणि आपले डोळे. तर आपण जेव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलाही स्क्रीन, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टीव्ही असेल, तेव्हा काय होतं? तर नॉर्मल अवस्थेमध्ये जेव्हा आपण रिलॅक्स पोझिशन मध्ये असतो तेव्हा आपल्या डोळ्यांची उघडझाप साधारण मिनिटाला 22 वेळा होते. आणि जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचत असतो तेव्हा ती 10 वेळा होती. पण जेव्हा आपण स्क्रीन समोर असतो तर ही जी उघडझाप आहे ती फार कमी वेळा, जवळपास 7 वेळा होते. तर यामुळे काय होतं, आणि आपला जो एक्सपोज्ड ऑक्युलर सरफेस आहे, म्हणजे आपल्या डोळ्याचा जो बाह्यभाग वातावरणाच्या एक्सपोज राहतो, तो भाग जास्त असतो जेव्हा आपण स्क्रीन यूज करतो. तर यामुळे काय होतं, आपल्या डोळ्यासमोर एक अश्रूंचा पातळ पडदा असतो, टिअर फिल्म, ज्याच्यामध्ये लिक्विड पार्ट पण असतो आणि ऑइली पार्ट पण असतो. तर ही टिअर फिल्म डिस्टर्ब होते, आणि टिअर फिल्म डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या डोळे कोरडे पडतात. आणि मग सिम्पटम्स कुठले जाणवतात, तर डोळ्याचे इरिटेशन, खाज येणं, डोळे दुखणं, थकणं. टिपिकली संध्याकाळच्या वेळी लोक, पेशंट्स कंप्लेंट करतात की 6-7 तास कॉम्प्युटर वापरला की डोळे दुखायला लागतात, डोकं दुखतं, आणि अचानक स्क्रीन ब्लर्ड होतो. तर ते कशामुळे, तर आपली टिअर फिल्म डिस्टर्ब झाल्यामुळे जो ऑइली लेअर असतो अश्रूंचा तो पुढे येतो आणि अचानक स्क्रीन ब्लर्ड होतो. किंवा आपण जर असाच हात ठेवला, तर हात बराच वेळ असाच हात ठेवला तर काय होईल, हाताचे स्नायू आकडून येतील. त्याप्रमाणे डोळ्याचे स्नायू स्पाझम मध्ये जातात, ते आकडतात, आणि मग हळू आपल्याला डोळ्यासमोर दुखणं किंवा थकवा जाणवणं किंवा ब्लरिंग ऑफ विजन हे सिम्पटम्स जाणवतात. आणि डोळ्यासोबतच पाठीचे आणि मानेचे पण अनेक तक्रारी सुरू होतात. तर आता एक्झॅक्टली काय होतं, तर ब्लिंक रेट कमी होतो, म्हणजे डोळ्यांची उघडझाप कमी होते, डोळ्याचा एक्सपोज सरफेस वाढतो. किंवा खूप वेळ जर एअर कंडिशन मध्ये तुम्ही काम करत असाल तर ह्युमिडिटी डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम होतात. एअर क्वालिटी पुअर असली तरी सुद्धा हे प्रॉब्लेम होतात. मग आता आपण काय करायचं, काय काय कल्प्रिट्स असतात काम करताना. लाईट व्यवस्थित नसतो, रिफ्लेक्शन किंवा ग्लेअर प्रॉब्लेम असतो, स्क्रीन व्यवस्थित ठिकाणी नसतो, किंवा स्क्रीनवरती दिसणारा फॉन्ट असतो तो प्रॉपर नसतो. मग याच्यासाठी लाइटिंग प्रॉब्लेम, म्हणजे आता इथे जे मी फोटो दाखवलाय की ग्लेअर इतका आहे लाईटचा की अक्षरशः त्या बिचाऱ्याला ऑफिसमध्ये कॅप घालावी लागते. तर हे न होऊ नये म्हणून आपण इनडायरेक्ट लाइटिंग किंवा फ्लोरोसंट फिक्स्चरचा वापर केला पाहिजे. आता आपण वर्क फ्रॉम होम करतोय, म्हणजे घरात सुद्धा आपण घरातली प्रकाश योजना याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे स्क्रीनची हाईट. स्क्रीनची हाईट अशी वर असली तर आपल्या मानेवरही ताण येईल आणि जो ऑक्युलर सरफेस एक्सपोजर जास्त राहील. तर स्क्रीनची हाईट ही थोडी 10 to 20 सेंटीमीटर खाली पाहिजे, आपल्या डोळ्याच्या थोडीशी लेवल ही किंचित खाली असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे फॉन्ट. आता आपण 40 नंतर जर असलो तर आपल्याला जवळचा चष्मा लागतो, आणि तरी पण आपल्याला एक तर चष्मा काही वेळेला लावायचा नसतो किंवा तो कुठेतरी दुसरीकडे असतो आणि आपण अगदी जास्त ताण देऊन देऊन बघतो. तर त्यामुळे काय होतं, डोळ्यांवर ताण येतो. एक तर चष्मा व्यवस्थित लावायचा, आणि दुसरं म्हणजे 40च्या आतले जे लोक आहेत त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये किंवा याच्यात मॅक्झिमम फॉन्ट साईज ऍडजस्ट करून ठेवावा, म्हणजे त्याचा त्रास होत नाही. आणि चष्मा जो असेल योग्य नंबरचा तो लावावा. दुसरं म्हणजे आपल्या शरीरातले स्नायू आणि बोन्सवर सुद्धा हे कॉम्प्युटर वापराचे परिणाम होतात. आईज लीड द बॉडी, म्हणजे आपले डोळे जसे असतात त्याप्रमाणे आपल्या मान राहते, पाठ राहते, सगळं शरीर राहतं, आणि त्याप्रमाणे हे हाडांचे आणि स्नायूंचे आजार उद्भवतात. तर त्यामुळे डोळ्यांची पोझिशन, स्क्रीनचं डिस्टन्स, या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं हे फार महत्वाचं आहे.
दुसरं म्हणजे योग्य प्रकारची खुर्ची असणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे आपले पाय हे जमिनीवर व्यवस्थित फ्लॅट असले पाहिजे. कायम असं बोटावर उभं राहिलं तर त्याला त्रास होऊ शकतो. आपले गुडघे जे आहे ते थोडेसे 90 डिग्रीच्या वर आणि लोअर बॅक जे आहे त्याला प्रॉपर सपोर्ट असणं हे गरजेचं आहे. नाहीतर हे सगळे आजार उद्भवू शकतात. त्याच्यानंतर म्हणजे चष्मा कुठला घालावा. लोक विचारतात की काही चष्मा स्पेशल मिळतो का. आता 40 नंतर आपण पहिले विचार करू की 40 नंतर आपल्याला दूरचा आणि जवळचा दोन्ही चष्मा बऱ्याच लोकांना असतो. पण आम्ही जो चष्मा देतो ते रिडिंग डिस्टन्स साठी देतो, साधारण 40 सेंटीमीटरवर, आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन, लॅपटॉपचा स्क्रीन दूर असतो. मग हा चष्मा हा स्पेशल बनवून घ्यावा लागतो. दुसरं म्हणजे बायफोकल. तुम्ही बँकेत बघितलं असेल की जे काही लोक असे करून कॉम्प्युटरकडे बघत असतात. याचं कारण बायफोकलचा चष्म्याचा खालचा सेगमेंट हा जवळचा बघण्यासाठी असतो, त्यामुळे मान अशी वर करून बघावं लागतं. तर बायफोकल डिझाईन हे सोयीस्कर नाहीये कॉम्प्युटरसाठी, तर प्रोग्रेसिव्ह डिझाईन हे चांगलं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरचं थोडंसं अंतर जास्त असतं, तर त्याप्रमाणे आपली चष्म्याचा नंबर ऍडजस्ट करणं हे गरजेचं आहे. आणि स्पेशल चष्मा असतो का कॉम्प्युटरसाठी काही, तर नाही. कॉम्प्युटरमधून किरणोत्सर्ग किंवा रेडिएशन निघतात, पण जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी आहे त्यांच्या मताप्रमाणे हे रेडिएशन इतके कमी प्रमाणात आहे की त्याचा डोळ्यांवर किंवा आपल्या शरीरावर काही विकृत परिणाम होऊ शकत नाही. तर तसं काही स्पेशल चष्म्याची गरज नाही. अँटी रिफ्लेक्शन कोटिंग मग का करायचं, तर अँटी रिफ्लेक्शन कोटिंग केलं जर आपण चष्म्यावर तर थोडी क्वालिटी ऑफ विजन इम्प्रूव्ह होते. नाईट ड्रायव्हिंगला सुद्धा काही वेळेला याचा उपयोग होतो. तर अँटी रिफ्लेक्शन कोटिंग करून घेऊ शकतो, पण हा स्पेशली कॉम्प्युटरसाठी काही चष्मा गरजेचा असं नाही. कॉन्व्हर्जन्स एक्सरसाइजेस किंवा ऑक्युलर मुवमेंट एक्सरसाइजचं प्रात्यक्षिक मी याच्यानंतर देणार आहे. तर काय करावं आता, सगळं कन्क्लुजन काय आहे की आपलं कॉम्प्युटर थोडंसं कमी हाईटवर ठेवा. त्याचा ब्राईटनेस ऍडजस्ट करा. जसं मोबाईलमध्ये पण त्याच्यात हे असतं की रात्री आपण वेगळा ब्राईटनेस ठेवू शकतो. कॉन्ट्रास्ट, कलर स्क्रीन, जास्त वेळा डोळ्यांची उघडझाप करा. आणि 20-20-20चा रूल म्हणजे काय, तर दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 मीटर डिस्टन्सवर बघायचं. म्हणजे तुमच्या समोर जर खिडकी असेल तर खिडकीच्या बाहेर झाडाकडे वगैरे तुम्ही बघा. का, तर आपला डोळा एकाच ठिकाणी सतत फोकस असल्यामुळे डोळ्याचे स्नायू जे स्पाझममध्ये जातात त्यांना रेस्ट देण्यासाठी, त्यांना विश्रांती देण्यासाठी आपण दूर बघायचं. दुसरं म्हणजे पामिंग. तर डोळे बंद करून डोळ्याच्या वर असं पामिंग केलं तरी सुद्धा डोळ्यांना विश्रांती मिळू शकते. तर हे अगदी आठवणीने करायला पाहिजे. आणि आर्टिफिशियल टिअर्स जे अवेलेबल असतात, आय ड्रॉप्स, टिअर सारखे आय ड्रॉप्स, तर ते 3 ते 4 वेळा दिवसातनं घालायचे. त्याचा काहीही साईड इफेक्ट नसतो. प्रॉपर नंबरचा चष्मा किंवा डिझाईनचा चष्मा आणि अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असेल तर बेटर. अँटी ग्लेअर स्क्रीन आपण पूर्वी वापरायचो, पण आता फ्लॅट स्क्रीनला एवढा ग्लेअर प्रॉब्लेम नाहीये, तर अँटी ग्लेअर स्क्रीनची काही एवढी आवश्यकता नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही खूप वेळ एसी मध्ये काम करत असाल तर ह्युमिडिफायर पण आवश्यक आहे. आणि शेवटला महत्वाचं म्हणजे आता सध्या तर आपण घरात बसतोय, म्हणजे व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी कॉमन आहे, तर डी सप्लिमेंट घ्यायला पाहिजे. त्यामुळे ड्रायनेस होण्याचं प्रमाण कमी होतं. किंवा मसलचं स्ट्रेंथनिंग वाढवण्यासाठी कॅल्शियमची जरूर आहे, योग्य आहाराची जरूर आहे, आणि कॉन्व्हर्जन्स आणि आय मुवमेंट एक्सरसाइजेस. त्यात आपण आय एक्सरसाइजचं प्रात्यक्षिक पण बघणार आहोत. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते. तर आय एक्सरसाइजेस कसे करायचे, तर साधारण आपल्या हाताच्या अंतरावर पेन किंवा पेन्सिल ठेवायची आणि योग्य तो चष्मा लावायचा. आणि पहिल्यांदा उजवीकडे, राईट. आपली मान हलवायची नाही, शरीर आपलं स्टेडी आहे, फक्त डोळे इकडे बघतील उजवीकडे. मग राईट हँड अप, उजवीकडे वर. मग राईट हँड डाऊन, खाली. मग परत उजवीकडे. मग परत सेंटरला आणायचं. मग हात बदलू शकता तुम्ही. मग डावीकडे, फक्त बुबुळ फिरवायचे आपल्याला, हे लक्षात घ्या. मग डावीकडे वर, मग डावीकडे खाली, अगदी स्लोली करायची ही प्रोसेस. परत डावीकडे, मग सेंटरला. मग अप, जितकं वर आपली नजर जाईल तेवढं. परत मध्यभागी आणि खाली, आणि परत सेंटरला. आणि मग उजवीकडून एक असं वर्तुळ आणि डावीकडून वर्तुळ.
आणि पामी. तर हे साधारण 2 वेळा सकाळी, 2 वेळा संध्याकाळी, 2-3 वेळा असं आपण करू शकतो. आणि दुसरा कॉन्व्हर्जन्स एक्सरसाइज म्हणजे हाताच्या अंतरा एवढं अंतर घ्यायचं. टिप ऑफ द पेन किंवा पेन्सिल जे समोर आहे त्या टिप कडे बघायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं, स्लोली जवळ आणायचं. हळूहळू जेव्हा आपण जवळ आणतोय नाकाच्या रेषेत, तेव्हा ठराविक अंतरावर आपल्याला डबल इमेज किंवा ब्लर्ड इमेज दिसते. तर मग परत दूर न्यायचं, परत जवळ न्यायचं. हे 10 वेळा सकाळी आणि 10 वेळा संध्याकाळी हे व्यायाम करायचे. आणि अधूनमधून जेव्हा खूप वेळ आपण वाचत असू किंवा स्क्रीन यूज करत असू, तर पामिंग आणि 20-20-20 चा रूल लक्षात ठेवायचा, ते आवश्यक आहे. नेहमी विचारणारा एक प्रश्न असा आहे की या डोळ्याच्या व्यायामाने चष्म्याचा नंबर कमी होतो का किंवा जातो का? तर नाही. चष्म्याचा नंबर आपल्या डोळ्याच्या साईजवर किंवा अॅनाटॉमीवर अवलंबून असतो. तर चष्म्याच्या नंबरशी याचा काहीही संबंध नाही. आपले स्नायू स्ट्रेंथनिंग होण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे की बरेच जण आपण योगा करतो, तर योगाची आपण त्राटक करतो किंवा ज्योती त्राटक. तर त्याने काही डोळ्याच्या स्नायूंना फायदा होतो का? तर योगातला हा जो त्राटक हा प्रकार जो आहे हठयोगातला, तो मुख्य म्हणजे मनाची एकाग्रता किंवा फोकस वाढवण्यासाठी आहे. त्याचा डोळ्याच्या स्नायूंशी किंवा डोळ्याच्या आरोग्याशी फारसा तसा संबंध नाही. मुख्यत्वे करून ते कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आहे. एक योग शिक्षिका मला असं म्हणाल्या की एक आर्थरायटिसचा पेशंट होता. आर्थरायटिसमध्ये काय होतं, अश्रू तयार करण्याच्या ज्या ग्रंथी असतात त्यांना अश्रू व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे डोळ्याचा खूप कोरडेपणा होतो, सिव्हिअर ड्रायनेस तयार होतो. तर म्हणा त्यांना आम्ही त्राटक दिलं आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. तर मग त्राटक ही ड्राय आयची ट्रीटमेंट आहे का? तर मुळीच नाही. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की साधारण माइल्ड ड्राय आहे, कॉम्प्युटरमुळे येणारा जो कोरडेपणा आहे तो जरी आपल्याला असला तरी सुद्धा आपल्याला वारं सहन होत नाही, लाईट सहन होत नाही आणि अचानक डोळ्यात पाणी यायला लागतं. किंवा जर तुम्हाला कोरडेपणा असेल तर तुम्ही त्राटक केलं तर तुम्हाला लगेच पाणी येतं डोळ्यात. त्याला रिफ्लेक्स सिक्रेशन म्हणतात. तसं रिफ्लेक्स सिक्रेशन ड्राय वाल्या लोकांना उलट जास्त येतं. पण म्हणून त्राटक करणं ही ते ड्राय आयची ट्रीटमेंट आहे का? तर अजिबात नाही. उलट ज्यांना सिव्हिअर ड्राय आहे त्यांनी खूप वेळ त्राटक करू नये किंवा डोळ्याचं प्रेशर वगैरे वाढलंय त्यांनी सुद्धा त्राटक जास्त वेळ करायचं नाही. त्राटक हे मुख्यत्वे करून मनाच्या एकाग्रतेसाठी आहे. तर अशी ही आपण जेव्हा स्क्रीन इतका वेळ यूज करतो तेव्हा आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. एक श्लोक मला आठवतोय की ईक्षणम द्विगुणम प्रोक्तम भाषणस्येति वेधसा अक्षिणी द्वे मनुष्याणाम जिव्हा एकेत्व त्वेकेत्व निर्मिता. म्हणजे काय की आपल्याला ब्रह्मदेवाने सुद्धा विचार केलाय की वाणीपेक्षा दृष्टी महत्वाची आहे, म्हणून त्यांनी आपल्याला 2 डोळे दिले आणि एकच जीभ दिले. तर अशा या डोळ्यांची आपण काळजी घेऊया. आता यानंतर डॉक्टर अमृता परब फिजिओथेरपिस्ट, ज्याने 14 वर्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या आणि आता त्यांची सहकार नगर येथे प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. तर त्या आपल्याला बेसिक आपले जे काही व्यायाम आहे फिजिओथेरपीचे त्याविषयी माहिती देणार आहेत. अमृता, तू सुरू करू शकतेस. येस मॅम, येस. दिसते मी मॅम? नमस्कार सगळ्यांना. आता मॅडमने आपल्याला नमस्कार सर. येस. मॅडमने आपल्याला डोळ्यांबद्दल माहिती दिली, त्यात मस्क्युलोस्केलेटल हा पण एक विषय झाला. तर डोळ्यांबरोबर मान पण आपली अफेक्ट होत असते, खांदे आपले अफेक्ट होत असतात, पाठ अफेक्ट होत असते. त्याच्यासाठी आपण आज जनरल स्ट्रेचेस शिकणार आहोत, अर्गोनॉमिक ऍडवाइस शिकणार आहोत. अर्गोनॉमिक ऍडवाइस म्हणजे बसायचं कसं. 20-20 रूल जो डोळ्यांसाठी आहे तसा आपला मानेसाठी, खांद्यासाठी मध्येच उठून काय व्यायाम करायचे हे मी सगळे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्या बरोबर केलं तरी चालणार आहे. आणि लगेच शंकाही विचारल्या किंवा हे मला कळलं नाहीये किती मागे खांदे न्यायचे विचारलं तरी चालेल सगळ्यांनी. ओके, मी सुरू करू. पहिला आहे मानेचा स्ट्रेच, जो आपण 90 डिग्री बसणार आहोत. ही उशी आपल्या कम्प्युटरच्या ठिकाणी व्हर्टिकल ठेवायची आहे. जिथे आपला कम्प्युटर आहे, खुर्ची आहे. मॅमनी मगाशी सांगितलं की युअर बॅक शुड बी स्टेबलाइज. तर नेहमी आपण आडवी उशी घेतो हा कन्सेप्ट आहे. नाही, आपल्याला होल स्पाइन, पूर्ण मणका हा सपोर्टेड पाहिजे आहे. सो वी आर गोइंग टू टेक अ चेअर विथ व्हर्टिकल पिलो. तर तिथे अवेलेबल आहे, तुमच्या जवळपास तर घेऊ शकता. माझ्या बरोबर तुम्ही करणार आहात.
सुरू करू मी? सगळ्यांनी घेतलेत का? चालेल सुरू. कॅन एव्हरीवन सी मी? Yes, yes. फर्स्ट सगळ्यांनी ऑन केले तरी चालतील व्हिडिओ, सो दॅट आय कॅन सी वेदर यू आर डुइंग इट प्रॉपरली ऑर नॉट. सो फर्स्ट इज अ जेंटल एक्सरसाइज. नेकचा आहे, नेक स्ट्रेचिंग. आपल्याला हा व्यायाम शिकवलेला आहे, हा व्यायाम माहिती आहे, पण आपले ट्रपिजियस मसल हे काम करताना वर येतात खांदे, तर त्यांना रिलॅक्स आणि त्यांना स्ट्रेच करण्यासाठी हा एक थोडा वेगळा व्यायाम आहे. यात आपण फक्त नेक डायगोनल घेणार आहोत, साईडला घेणार नाही आहोत, डायगोनल घेणार आहोत 45 अंशात. खुर्चीला दोन्ही हात खाली पकडणार आहोत आणि डायगोनली आपण मान खाली घेणार आहोत, ज्याच्यात आपल्याला विरुद्ध दिशेला ट्रपिजियस नावाचा हा मसल आहे, इथे स्ट्रेच येणार आहे. And you have to hold it for 5 counts. 1, 2, 3, 4, 5. And then come in center. परत ऑपोजिट दिशेला आपण बघणार आहोत, डायगोनली 45 अंश, खांदे मागे घेणार आहोत आणि परत खाली करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5. परत सरळ येणार आहोत आणि परत न्यूट्रल. कळला हा सगळ्यांना व्यायाम? Yes, मला ma'am. रिप्लाय मिळू शकेल? मला Yes, yes. तुम्ही व्हिडिओ या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तरी चालतील प्लीज, सो दॅट आय कॅन मिस्टेक काढून रेक्टिफाय करू शकेन मी. केला सगळ्यांनी? काही क्वेरी आहे का? आजी केला व्यायाम? दाखवायचा का करू? हॅलो चालेल. मिसेस कल्पना, पुढचा व्यायाम शिकवू मी? पुढे जाऊ? हो चालेल चालेल Yes, चालेल. हो चालेल चालेल. हो. पुढचा व्यायाम आहे, आपले खांदे सारखे ड्रूप राहतात. आपण कम्प्युटरवर काम करतोय, बसलोय, टीव्ही बघतोय, मोबाईल आहे हातात, दोन्ही खांदे आपले पुढे झुकलेले असतात. त्यामुळे ती पोझिशन डॉमिनेटिंग राहते, तर ती आपल्याला सवय तोडायची आहे. तर त्याच्यासाठी कोपर दोन्ही आत आणि दोन्ही हात बाहेर स्ट्रेच करा, ज्याने करून दोन्ही खांदे मागे येणार आहेत, दोन्ही फरांची हाडं मागे यायला पाहिजेत आणि मान सरळ, आणि 10 काउंट होल्ड करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. चला माझ्या बरोबर परत करा. कोपर अंगाला आणि दोन्ही हात बाहेर ओढायचे, मान सरळ. कुठे रग लागते ते चेक करा सगळ्यांनी. छातीला पुढे रग लागली पाहिजे आणि मागे फराची हाडं मागे यायला पाहिजेत. 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. कळला व्यायाम? पुढे जाऊ का मी? करतात का कळालं. आपण? Yes, yes. येस. नेक्स्ट आहे थेराबँड एक्सरसाइज. आता तुमच्याकडे आहे का हा बेल्ट? असेल तर हा व्यायाम करायचा आहे. आहे, कोणाकोणाकडे आहे ना? माझ्याकडे आहे. हा, मग तुम्ही आहे आता हातात, असा घेऊ शकाल का? हो, 1 मिनिट. हो प्लीज. आता आधीच्या व्यायामात आपण स्ट्रेच केला मसल, आता आपण पट्टा ओढवून
मसलची त्या ताकद वाढवणार आहे. करेक्ट, व्हेरी नाईस. तुमचं नाव काय मॅम? कल्पना, करेक्ट? हो हा, मिसेस कल्पना, होल्ड युअर बेल्ट लाईक दिस. लूज पकडा, चालेल भरपूर. फराची हाडं मागे आणा आणि हा पट्टा बाहेर ओढायचा आहे. मनगट गाडी चालवतो अशी ठेवायची, अशी, आणि पट्टा बाहेर ओढा. मान सरळ. मागे रग आली का कल्पना? हो हो हो. हा, आता 10 मोजा आणि हळूहळू हा बेल्ट सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. परत खांदे मागे, फराची हाडं मागे, मान समोर आणि हा बेल्ट बाहेर ओढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. खांद्याला जाणवलं तुम्हाला रग येते आणि मसल काम करतो असं जाणवलं? Yes. ओके. तर पहिला व्यायाम, हो, पहिला व्यायाम आपला हा होता, खांदे मागे घेणं, जो तुम्ही कधीही करायचा. पुढचा व्यायाम पट्टा घेऊन होता, कळलं, स्ट्रेंथनिंग साठी. आता पुढचा व्यायाम करूया, पट्ट्याचाच आहे. अंदाजे पट्टा पायाखाली टाकायचा आहे, खांदे मागे ओढायचे आहेत आणि कोपर सरळ ठेवून 45 अंशांमध्ये बेल्ट ओढायचा. आणि इथे ताण यायला पाहिजे, फक्त कोपऱ्यात नको, एवढूसाच ओढायचा, जास्त ओढायचा नाही. 45 अंश इज डायगोनल. खांदे मागे, करेक्ट. पोट आत घ्यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मान समोर पाहिजे मिसेस कल्पना. अगेन शोल्डर्स बॅक and you're going to pull it 45 degrees diagonal. पोट आत हवंय प्रत्येक वेळेस. जाणवतंय तुम्हाला इथे आलं खांद्यात? हो 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 राईट. तर हे रोज करून करून तुमचे मसल स्ट्रॉंग होणार आहेत. म्हणजे फक्त कम्प्युटर वर्क करता नाही, पण साधं पातेलं उचलण्याकरता वगैरे पण तुम्हाला फरक जाणवायला लागेल. भरलेलं पातेलं. येस. मान समोर, करेक्ट. 8 9 10. Okay. Any queries till now? Aditya, can you hear me properly? Everything is going on smoothly? एकदम छान, एकदम छान. Okay. Okay. So should I हा belt proceed ahead? काही करता येईल का? हा काय बेल्ट ma'am? हा बेल्ट नसेल तर दुसरं काही वापरता येईल का? खरं सांगू नाही आजी, कारण हा जो ताण आहे ना, हा रबर मध्ये असतो आणि आपण जेव्हा रिलीज करतो ना, तो जो प्रेशर असतो ना, तो तुमच्या मसलला आणि स्नायूला स्ट्रॉंग करतो. तर हा बेल्ट पहिली, दुसरी, तिसरी अशा कपॅसिटीचे असतात. पहिला पिवळा असतो, मग लाल असतो. त्यातला तुम्हाला पिवळा हा जनरल पॉप्युलेशनसाठी हा खूप स्ट्रॉंग आहे. ग्रीन नाही घ्यायचा तुम्ही, पिवळा किंवा लाल मध्ये. तर तो जी आता वजन, आपल्याला वजन झेपत नसतं, त्यामुळे ती वजनं या बेल्ट मध्ये कन्वर्ट केली आहे, जॉईंट्सना हार्म पोचू नये म्हणून. त्यामुळे सोडतो तेव्हा तुमच्या जॉईंट्सला इंजुरी होत नसते. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज आहे पायाकरता. व्हेरिकोसिटी आणि आर्थरायटिक चेंजेस जे गुडघ्यासाठी असतात त्याच्यासाठी. आता हाच पट्टा मिसेस कल्पना तुम्ही बांधून एक लूप तयार करणार आहात, असं असं, ज्याच्या दोन्ही घोटे तुमचे जातील, मावतील. ओके. आता याच्यात मी परत 90 डिग्री बसलीये. पुढे झुकायचंय थोडंसं आणि गुडघा सरळ करायचा आहे. दिसतंय का तुम्हाला आदित्य? एम आय डुईंग राईटली? बरोबर दिसतंय का हो. स्क्रीन? हो, विजिबल आहात. हा. इफ पॉसिबल थोडासा पुढे मूव्ह करा, म्हणजे थोडं हा, अजून नीट move दिसेल. होऊ का? हा. ऍक्च्युली ओके. थोडं पुढे हा. आलात तर तो जास्त. मोठा आहे. हा, थँक्यू. हा छोटा, ओके. येस हा येस. छोटा करायचा आहे का एवढा चालेल? बरोबर. ते थोडासा छोटा कराल मॅम अजून. म्हणजे तुमच्या गुडघ्याच्या वरचा स्नायू जो गुडघा स्टेबलाइज करतो, तो खूप स्ट्रॉंग झाला की आपल्याला आर्थरायटिक चेंजेस डिले करू शकतो आपण आणि मसल स्ट्रॉंग होणार आहे.
तर याच्यात पूर्ण पाठ माझी स्ट्रेट आहे, हात मांडीवर आहे आणि मी फक्त गुडघा सरळ केला आहे आणि माझ्या रेकॉर्ड करू गुडघ्याच्या शकतो वर शुअर गुडघ्याच्या वर रग यायला पाहिजे. 1 2 3 4 5 सेकंद होल्ड आणि परत खाली. परत दुसरा पाय वर, खांदे मागे, इरेक्ट पॉस्चर. जमताय मिसेस कल्पना? करताय तुम्ही? हो येस कुठे रग आली तुमच्या पायात? पाठीमागे थोडी नाही, गुडघ्याच्या थोडा वर लूज आहे. मला खेच लूज येतो, ते अकॉर्डिंगली टाईट करा तुमच्या पायाच्या अंतरात. मॅम थोडा साइड व्ह्यू दाखवाल? ओके. बॅक स्ट्रेट, पाठ सपोर्टेड आहे आणि पाय वर आहे. गुडघ्याच्या Thank you so वर much. ताण यायला पाहिजे. येस, गुडघ्याच्या वर Thank you. ताण यायला पाहिजे. येतोय का? मॅडम 1 मिनिट हा बेल्ट ज्यांची चालेल नी का? सर्जरी झाली असेल, हो परफेक्ट. चालणार आहे तो बेल्ट. आजी, दॅट इज द रिअल बेल्ट. चालणार आहे. एक लूप एका पायात घाला, एक लूप एका पायात घाला. ओके. बरोबर आहे. एक क्वेरी होती, ज्यांची नी सर्जरी हो. झाली असेल त्यांना करू शकतात हे? त्यांनासाठी पण आहे, हा त्यांच्यासाठीच जास्त आहे. दे कॅन डू दिस. थँक्यू. थँक्यू. मॅम प्लीज थोडं रिपीट करू शकाल का? ओके. मी बोलली ते का ऍक्शन? मागे पाठ माझी पूर्ण स्ट्रेट आहे, उशी ठेवलेली आहे व्हर्टिकल, सरळ बसलीये मी. एक पाय मागे आहे खुर्चीच्या आणि एक पाय मी वर केलाय. टोस तुमच्याकडे वर थोडेसे फेस केलेत आणि रग आपल्याला गुडघ्याच्या वर जाणवली पाहिजे आणि पोटरीच्या मागे खेच. तर चेक करा, पाय थोडासा हलायला लागतो. दॅट इज स्ट्रेंथनिंग. तुमचा पाय मसल स्ट्रेंथन होतोय. दॅट्स अ गुड साईन. परत खाली यायचं 5 सेकंदांनी. परत दुसरा पाय वर. जे अशा पण करत आहात त्यांनी. हा बोला मॅम. अशा वेळेस दुसरा पाय जो उभा आहे तो जमिनीवर जर नाही टेकला, मागे टेकवायचा नाहीये, मागे घ्यायचा आहे. थोडंसं हाईटलाच पाहिजे चेअर, की तुमची जेणेकरून पाय टेकू नये जमिनीवर. गुड, थँक्यू सो मच. येस. आजी, तुम्ही आता करत होतात तर दिसतंय का तुम्हाला? जमतंय का करायला? किती वेळा करायचं? किती काउंट करायचं? सेकंद असं दोन्ही पायाला 3 वेळा करायचंय. ह्या पायाला 3 वेळा, ह्या पायाला 3 वेळा. 3 वेळा असं. सूट झालं की 3-4 दिवसांनी 5 वेळा सुरू करायचं. थँक्यू. रग आली का तुम्हाला? जाणवतंय का गुडघ्याच्या वर? टेक्निक चेक करा. चुकीच्या टेक्निक न केलं तर दुसरा परिणाम नकोय, पाठदुखी वगैरे होतात. शुड आय प्रोसीड आहे? मॅडम, एक क्वेश्चन पार्टिसिपंट कडनं होता हो. की थेराबँड कुठे मिळतात? थेराबँड मी नंबर टाकलेला आहे मॅमनी हा. लिस्ट मध्ये. तो तुम्हाला फॉरवर्ड yes, केला yes. जाईल मॅडमच्या ह्याच्यावर. त्या माणसानं हा, ठीक आहे, सांगितलं ठीक की रेड मी मी सांगितलं त्यांना फॉरवर्ड कुठल्या करते, कुठल्या. नंबर फॉरवर्ड करते. Yeah. हो. येस. शुड आय प्रोसीड? या प्लीज. या. हाऊ मच टाइम डू वी हॅव स्टिल? आदित्य, किती वेळ आहे? आदित्य? I mean, it's up to you till whenever Okay. you decide to stop. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज होता आपल्याला हॅमस्ट्रिंग स्ट्रेच. व्हेरिकोसिटी साठी मॅमने आपल्याला शेवटी लिहिलेला व्हेरिकोसिटी साठी एक्सरसाइज. फाईन. तर आता हॅमस्ट्रिंग स्ट्रेच मध्ये आपण पाय समोर ठेवायचा
आपण युजली स्ट्रेच कसा करतो, जस्ट वागतो, हा साफ चुकीचा स्ट्रेच आहे. याच्यात पाठ इरेक्ट पाहिजे आणि तुम्ही फक्त पुढे झुकायचंय. यू आर नॉट गोइंग टू बेंड डाऊन, यू आर गोइंग टू मूव्ह अहेड. आणि यू शुड फील स्ट्रेच थ्रू आउट युअर काफ आणि हॅमस्ट्रिंग मसल. प्लीज ट्राय कराल सगळे. परत सांगता का? येस. आपण पूर्ण टाच खुर्चीवर ठेवावी, सरळ उभं राहायचंय, मागचा पाय वाकडा नको आहे, मागचा पाय सुद्धा फेसिंग इन फ्रंट समोर पाहिजे, बॅक सरळ पाहिजे आणि फक्त पुढे झुकायचंय, वाकायचं नाही. यू आर गोइंग टू मूव्ह अहेड, मूव्ह अहेड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फील होतोय का? हो हो. करत आहात? येस सर. काफ मसल्स फील होते. काफ मसल्स. काफ आणि हॅमस्ट्रिंग दोन्ही होतं. हॅमस्ट्रिंगला होतो. करेक्ट. आणि यात चुकीची पद्धतही करून पहा, वाकून पहा, वाकल्यावर नाही असं. तेवढा इफेक्ट आहे. येस, देयर इज नो इफेक्ट. वाकल्यावर पाठीला त्रास होतो. त्रास होतोय. सो यू हॅव टू मूव्ह अहेड, लीन अहेड सर. एक्झॅक्ट Correct. थँक्यू. येस आणि येस येस येस. फूट जो आहे तो फ्लेक्स करायचा का एक्सटेंड करायचा? यू हॅव टू फ्लेक्स इट सो दॅट यू फील ॲट द काफ ऑल्सो. तुमच्याकडे डॉर्सी फ्लेक्स करा सो दॅट यू विल फील ॲट द Yeah. काफ ऑल्सो. ओके सर. परफेक्ट. Yes. Now I'm switching over to the relaxed position. Whenever आपण कामावरून आलो किंवा जास्त उभं राहिलंय, आपण नेहमी उभं असतो तर ग्रॅव्हिटी इज पुलिंग ब्लड डाऊन. So there has to be some reverse blood supply as well for your heart and for your brain to relax yourself. तर हा एक जेंटल स्ट्रेच सगळ्या वयाचे लोक करू शकतात. जस्ट आपल्याला खाली झोपायचं आहे आणि पाय, दोन्ही पाय आपल्याला भिंतीवर किंवा बेडवर आडवा होऊन भिंतीवर नुसते 90 डिग्री ठेवायचे आहेत. ओके. दिस इज व्हेरी युजफुल फॉर व्हेरिकोसिटी ऑल्सो. कंबर आपली जास्तीत जास्त भिंतीला लावली तर फार बरं होईल. दॅट्स इट. आणि दोन्ही टोज, दोन्ही पावलं तुमच्याकडे ओढून ठेवायची आहेत. मी दिसतेय का सगळ्यांना? हो दिसतंय मॅडम. येस मॅम. हो. आता यानी हे 10 ते 20 मिनिटं तुम्ही असेच्या असे झोपू शकता. यू कॅन रीड अ बुक ऑल्सो इन दिस. ह्यानं तुमचा ब्लड सप्लाय छान होऊ शकतो. तुमचे वाल्व जे लॉक झालेले असतात व्हेरिकोसिटी मध्ये, हे हेल्प होतं मागे परत ब्लड ड्रेन व्हायला आणि रक्ताच्या गुठळ्या कुठेही फॉर्म होत नाही. त्यामुळे हा दिवसातनं 2दा व्यायाम केला, रिलॅक्स पोझिशन झाला तरीही चालणार आहे. You can work on your mobile also like this. You can read a book also like this. Okay, now gently take it down and you have to get up. You can maintain this posture for around maximum 20 to 30 minutes as well. मिनिमम किती वेळ करावं हे? मिनिमम आता तुम्हाला सवय नाहीये त्यामुळे 2-3 मिनिटांनी सुरू करा. बेडवर शक्यतो भिंत असते आणि बेडवर तुम्ही लाय होऊन 90 डिग्री, कंबर पूर्ण मागे टेकवली तरी चालणार आहे. जास्त इफेक्ट मिळेल तुम्हाला. आणि पाय सरळ सोडून द्यायचे. आपण शीर्षासन करतो ते सगळ्यांना जमत नाही आणि इट इज रिअली डेंजरस फॉर ओल्ड पीपल्स टू डू ऑल दिस शीर्षासन. तर त्याच्याऐवजी हा तुम्ही ही पॉस्चर अटेम्प्ट केली तर तुमचा व्हीनस फ्लो सगळा छान ड्रेन होणार. व्हेरिकोसिटीसाठी खूप उपयोग आहे याचा. आणि पावलं अजून मागे ओढली वर घेऊन तर तुम्हाला काफ स्ट्रेच पण छान बसणार आहे. ओके. काही क्वेरीज आहेत का टिल नाव? आदित्य, एनी क्वेरीज? क्वेश्चन होता की 20 किती मिनिटं, तर मॅक्झिमम 20 मिनिट्स वी कॅन डू इट. नो, मॅक्सिमम 30 मिनिट्स यू कॅन डू. हा रिलॅक्स पोझिशन आहे मा. ओके. सो यू कॅन डू. येस. बीपीचे लोक जे आहेत त्यांनी हळूहळू टाइम वाढवावा कारण तेवढ्या ऑपोजिट ब्लड फ्लोची सवय नसेल हार्टला.
तर ती हळूहळू टायमिंग वाढवा तुम्ही. बट यंगस्टर्स हु आर सिटिंग फॉर लॉंगर आवर्स इन फ्रंट ऑफ अ कम्प्युटर should attempt this position for longer time, 30 minutes at least. Okay. Now one last stretch for everyone, that is a corner stretch. मध्ये कम्प्युटरचं तुमचं काम झालं, you I have think to कोणाला go तरी in a क्वेश्चन corner. होता. तर Please. अ, या देखे ना, कोण आहे? हॅलो. अ, मला असं विचारायचं होतं मॅम की व्हेरिकोजसाठी ज्या रक्ताच्या गुठळ्या होतात तर Correct. यासाठी आपण हे जे स्ट्रेचेस घेतले दोन्ही काफ आणि हॅमस्ट्रिंग साठीचे सुद्धा, तर त्याच्यानंतर हा केलेला भिंतीचा व्यायाम, व्यायाम म्हणण्यापेक्षा रिलॅक्सेशन, तर हो. त्या गुठळ्या कमी होतात का पुढे होणारच नाहीत ऍक्च्युली? कमी प्रमाणात होणार नाही. उपचार आहे असं म्हणता येईल का त्याला? हा नाही, उपचार नाही, बट वी हॅव टू प्रिव्हेंट द फर्दर थिंग. हा उपचार नाहीये. दिस इज जस्ट पुढे वाढू नये म्हणून आहे. ती लेवल तुम्ही मेंटेन नक्कीच करू शकता यानं. त्यामुळे तुम्ही अंगवळणी पाडा, ही एक सवय. आपण वज्रासनात जेवल्यावर बसतो ती सवय असते, तसं हे पण एक अंगवळणी पाडा. खूप फरक माझ्या पेशंट्सना आतापर्यंत पडला व्हेरिकोसिटीचा. करेक्ट मॅम. येस, थँक्यू सो मच. Now, last stretch for gentle body stretch for your front muscle. आपण सारखे असे झालो आहोत, तर मध्येच आपण उठून हा कॉर्नर स्ट्रेच करायचा आहे. सगळ्यांनी केला तरी चालणार. एक कोपर पूर्ण दरवाजावर आणि एक कोपर पूर्ण भिंतीवर डब्ल्यू फॉर्म करायचा आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. 10 काउंट करायचे आणि परत मागे यायचं. प्लीज सगळे करून पहा, कारण कोपऱ्यात सगळ्यांना क्वेश्चन असतोच कसा ठेवायचा काय. तर यू कॅन आस्क मी. परफेक्ट. तर आता कोपर नाही लावलं तुम्ही काकू, तुम्ही कोपर नाही लावलं काकू, कोपर नाही लावलं. मी काय सांगितलं? कोपर लावा. हा, पूर्ण अजून बाहेर घ्या. परफेक्ट. डावा हात बाहेर घ्याल अजून तुमचा. परफेक्ट. पुढे खेच आला का तुमच्या छातीला? परफेक्ट. परफेक्ट. तर तो मेंटेन करायचा आहे स्ट्रेच. सगळ्यांनी करा. ऑल मेल पेशंट्स, ऑल एव्हरीवन. हात पूर्ण इथपासून इथपर्यंत टेकायचा का? इथपर्यंत. हो. आजी तुम्ही करून पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की कसा करून ठेवायचा पाहिलं आणि मी किती आता. पाहिलं आणि किती अंतरावर ठेवायचं हे आपल्याला कळेल. इट हॅज टू बी डब्ल्यू. आणि बॉडी स्ट्रेट खांद्याचं- पाहिजे ना. बॉडी थोडीशी अशी समोर हे असली तर त्याचा इफेक्ट नाही वाटत. बॉडी स्ट्रेट पाहिजे ना आपली. सुरू करतोय बॉडी स्ट्रेट असं आणि जायचं ना. सरळच्या सरळ पुढे जायचं. हा. आणि खांद्याच्या लेवलला कोपर नाही ठेवायचे, खांद्याच्या खालच्या लेवलला ठेवायचे आहे. मी परत दाखवते. खांद्याच्या खालच्या लेवलला कोपर आहे आणि बॉडी सरळच्या सरळ प्रोपेल पुढे न्यायची. पुढे खेच लागणार आहे आणि मागे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स, दोन्ही फराची हाडं मागे येणार. डोकं टेकेपर्यंत जायचं का? हो चालेल ना. फोरहेड तुमचं लागू देत. तुम्हाला जितका सहन होतोय, एक दिवसांनी तो छान प्रोग्रेस होत जाणार व्यायाम. आधी टाईटनेस जाणवेल. जसा स्नायू लूज होत जाईल तसे तुम्ही जास्त पुढे जाणार आहात. पण घाई करायची नाही मागे यायची. 5 काउंट झाले की हळूच यायचं. 2दा केले तरी खूप आहे हे व्यायाम. ओके मॅम. आय थिंक सो हे जनरल मी स्ट्रेचेस आणि एक्सरसाइज दाखवले आहेत. काही क्वेरीज आहेत का कोणाला? काही डूज अँड डोंट्स असतील. समजा नी जॉईंट हे अर्ली डिजनरेशन आहे तर कुठल्या प्रकारच्या मुवमेंट करायच्या नाही असं काही सांगतो. येस. आता आपल्याला जनरल कळलंय की मला माझ्या फॅमिलीमध्ये आर्थरायटिस चालत आलाय, माझं वजन जास्त आहे. मांडी घालणं प्रखररित्या टाळणं आणि 90 डिग्री बसणं फार महत्वाचं आहे. मांडी घालून आपली अजून झीज वाढत असते. तर आपल्याकडे समज असा आहे की मी जेवढा गुडघा वाकवेन माझी फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. बट नाही, आपण ते घासून अजून इरोड करत असतो जॉईंट. आणि त्या जॉईंटवर अजून आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं असतं की वजन कमी करा, आपण चालतच राहतो तर ते अजून झीज वाढत राहते. तर नाही,
थेराबँड एक्सरसाइजनं आधी मसल स्ट्रॉंग करायचा, तुमच्या गुडघ्याच्या अवतीभोवतीचा स्टेबिलिटी वाढवायची. चालणं हा जाडेपणाला व्यायाम नाहीये, त्याने अजून चीज वाढत राहणार आहे, मी सांगते. त्यामुळे थेराबँड्सना आधी ताकद वाढवून घ्यायची आणि मग चालणं किंवा मग आहारावर कंट्रोल करून वजन कमी करा. तुम्ही डायरेक्ट चालत जाऊ नका, चालायला किंवा जॉगिंगला जाऊ नका जास्त वजन घेऊन. अजून क्वेरीज आहेत कोणाला? हा. काही करून दाखवायचं आहे मगाच्या सेशन मधला? फ्रोझन शोल्डर साठी वगैरे कुठल्या हे फ्रोझन शोल्डर कॉमनली जे सध्या हे होते. Right. So diabetic patients are more prone for frozen shoulder. The frozen shoulder is what? Muscles around your shoulder. शोल्डरच्या अवतीभोवती मसल्स जे आहेत ते वीक झालेले असतात. वीक होऊन ते टाईट होतात म्हणून फ्रीज होतात. सो इट इज नेम्ड एज फ्रोझन शोल्डर. सो व्हॉट इज आवर टर्म की फ्रोझन झाला खेचा. नो. पहिल्यांदी पॉश्चर इम्प्रूव्ह करायचं आहे. त्या पेशंटचं पहिली गोष्ट पॉश्चर चुकीचं झालेलं असतं, खांदे पुढे आलेले असतात. त्यांची पहिली इम्प्रूव्हमेंट ऑफ पॉश्चर होत असते आणि मग त्या शोल्डरच्या अवतीभोवती 4 मसल असतात, त्याला कफ मसल म्हणतात. CUFF कफ मसल. ते आपल्याला स्ट्रॉंग करायचे असतात आणि आपोआप हात लूज व्हायला लागतो. सो डिरेक्टली तुम्हाला जर कोणी सांगितलं चला खेचा, पुली करा, तर नाही करायच्या. कारण पुली करून हाताची रेंज आपण वाढवायला जातो, पण आपण कफ मसल्सना इंज्युअर करतो आणि आपले टेअर्स होतात. मसल टेअर्स आर व्हेरी कॉमन इन ओल्ड पेशंट्स. तर डायरेक्ट तुम्ही स्ट्रेचिंग करायचे नाही, आधी मसल स्ट्रॉंग करायचा. थेराबँडनी मी जे 2 व्यायाम प्रखररित्या दाखवले की हे फार महत्वाचे आहेत, ते मसल स्ट्रॉंग करा आणि मग आपण स्ट्रेचेस जेंटली सुरू करायचे असतात. पुली, सूर्यनमस्कार एक बॅन आहे. त्या लोकांनी सूर्यनमस्कार घालायचे नाहीत ज्यांना वाटतंय खांदे वीक आहेत किंवा मसल्स माझे टाईट झालेत, मी सूर्यनमस्कार घातल्याने माझी फ्लेक्झिबिलिटी वाढेल, तर नाही. इन्स्टेड तुमचं वजन त्याच्यावर पडतंय आणि अजून मसल टेअरला इन्व्हिटेशन आहे, ते नको आहे. पुशअप्स एक बॅन आहे. हात आपण वॉर्मअप साठी गोल फिरवतो, ते पण करायचे नाही. कारण आपला हात आपण स्विमर नाही आहोत किंवा आपण बॉलर नाही आहोत ही फ्लेक्झिबिलिटी मेंटेन राहायला. तर आपण एक सिडेंटरी लाईफस्टाईल आहे आपली की ज्याच्यात आपण हे नेहमी करत नाही, तर मसल वीक असतात आणि सडनली इफ यू स्टार्ट रोटेटिंग युअर शोल्डर्स, परत त्यात मसल टेअर्स होतात. सो जेंटल वॉर्मअप जे करायचंय तुम्हाला, मी पहिला व्यायाम दाखवला, फक्त खांदे मागे घेणं, होल्ड करणं, हा तुम्ही वॉर्मअप म्हणून केला तर फार चांगलं होईल, इन्स्टेड ऑफ रोटेटिंग. किंवा सूर्यनमस्कार आणि पुशअप्स, त्याच्यावर लोड येऊन देऊ नका, फ्रोझन शोल्डर अजून वाढणार. हॅलो हॅलो. येस मॅम, नेक्स्ट. या मॅम. माझी ऍक्च्युली 2020 जॅन मध्ये मेनिस्कस टिअरची सर्जरी झालेली, बकेट हँडल टिअर. तर मी आता मला कॉन्फिडंट, म्हणजे आता त्यानंतर पण घरी माझा एकदा फॉल झालेला. तर आता मी 1 महिना झाला मी मला पहिल्यापासून सूर्यनमस्कारची सवय, पण ऑपरेशन झाल्यापासून मी करत नाही. पण आता कॉन्फिडन्स वाटतं, तर मी सूर्यनमस्कार घालते, म्हणजे 20-30 करते. इज दॅट ओके फॉर मी? सूर्यनमस्कार तुम्ही मेनिस्कलला तर काहीच अफेक्ट होणार नाहीये, तुमचा मेनिस्कल रिपेअरही झाला आणि तिथे काहीच परिणाम. बट तुमचे शोल्डर जर वीक असतील आणि तुम्ही सूर्यनमस्कार घातला तर यू विल लँड अप विथ स्कॅप्युलर पेन. मागच्या फराच्या हाडाला तरी दुखणार, टाइटनेस कुठे जाणवत असेल तर तुरंत तुम्ही स्टॉप करायचे सूर्यनमस्कार. आफ्टर दॅट ऑल्सो आय हॅड अ फॉल ॲट हाऊस, म्हणजे घरी एकदा पडलेले मी. कशावर लागलं आणि पडलात आणि कुठे लागलं? परत बेंडच झालेलं पाय, तसं काही. नीलाच का? हो, नीलाच बेंड झालेलं पाण्यातून. कसं नाही, तुम्हाला सूर्यनमस्कारचा तिथे काहीच अफेक्ट होणार नाही, प्रोव्हाइडेड युअर नीज आर स्टेबल. तुम्ही फिजिओथेरपी नीट घेतलेली का तेव्हा? हो, माझं फिजिओथेरपी. हो, करेक्ट. थेराबँड एक्सरसाइजेस झाले आहेत, नी स्ट्रॉंग झाला.
थेराबँड तुमचा? नाही नॉर्मल एका थेराबँडचा नव्हतं, नॉर्मल टॉवेल घेऊन फक्त पायाचं होतं. थेराबँड नाही, तर थेराबँड किंवा वजन लावून जर तुमचे घेतले असतील तर 4 मसल हे साईडचे स्ट्रॉंग झाले गुडघ्याच्या अवतीभवती, तर तुम्ही काही करू शकता. नाही तर मग काय पुढे इरोजन होत राहतं. म्हणून तुमचा नी स्ट्रॉंग ठेवा थेराबँड एक्सरसाइजेस करून जरा. कारण सूर्यनमस्कार इज नॉट मेंट फॉर नी जॉईंट ऍज सच. मेनिस्कायसाठी उपयोगाचा नाहीये तुमच्या. नो, आय वॉज नॉट डुईंग अबाउट मेनिस्कस, जनरल ह्याच्यासाठी की बाबा आता 2 इयर्स झाले, सूर्यनमस्कार फॉर जनरल हे म्हणून चालतं का? हो, करू शकता. बट कीप एन आय की माझे आज खांदे दुखतात, माझी आज मान दुखतीये. आपल्या इथे 70% केसेस मिसडायग्नोज होतात की हा तुला स्पॉन्डिलोसिस आहे. नाही, स्पॉन्डिलोसिस हा वयाच्या 60व्या नंतर तुम्हाला दिसायला लागतो. 40व्या वर्षीच डायग्नोसिस होतं की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. नाही, तुमचे शोल्डर्स वीक होतात. शोल्डर वीक झाल्यावर यू स्टार्ट युझिंग नेक मसल्स, सो युअर नेक इज इन पेन. सो यू हॅव डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍट फर्स्ट पॉइंट की तुम्हाला नेक प्रॉब्लेम आहे की शोल्डर प्रॉब्लेम आहे. तर तो काही नसेल, तुम्हाला खांदे दुखत नसतील तर यू कॅन गो अहेड विथ सूर्यनमस्कार. पण थोडंसं अलार्मिंग साईन आलं की थांबायचं तिथल्या तिथे. ओके ओके ओके, थँक्यू. मॅडम, व्हेरी युजफुल question? एक्सरसाइजेस. Yeah, sir. Yeah, sir. For profession like yours also, sir, posture improvement is very important. ना हे तुम्हाला मध्ये आधी हो. फार उपयोगाला होतात. All the time हो, you are in this flexion position. ऍक्च्युअली दिनानाथ मध्ये करताना आम्हाला कंटिन्युअस ऑपरेशन बऱ्याचदा प्रॉब्लेम होत्या. अमृता मॅडम माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले. सो थँक्स लॉट. Yes, sir. Yes, sir. My pleasure to meet you. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? दंडाचे मसल स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं पाहिजे? दंडाचे मसल स्ट्रॉंग करायला परत तुमच्याकडे थेराबँड असेल तर तुम्ही ट्रायसेप्स करू शकता. वजन शक्यतो अवॉइड करा. हे ट्रायसेप्स एक्सरसाइजेस आहेत. अच्छा, मग ते येलो करू बेल्ट शकता. करायचे? येलो हो, बेल्ट तुमची करायचे? कपॅसिटी आहे त्यानं करू शकता. हा झाला ट्रायसेप्सचा. खूप हळू करायचा आणि होल्ड महत्वाचा आहे. नाहीतर आपण जिम मध्ये करत राहतो, त्याचे काही परिणाम होत नाही. होल्ड इज Okay. व्हेरी इम्पॉर्टंट. 5 सेकंद काउंट आणि सोडतो तेव्हा खरा मसल ऍक्ट होतो. हा ट्रायसेप्स आणि हा बायसेप्स. खांदे मागे पोटात, नेहमी खांदे मागे पोटात फार महत्वाचं आहे. आणि सोडताना तर आपण जसं वय वाढत जातं तुम्ही डंबेल्स वगैरे शक्यतो अवॉइड करा. कारण डंबेल्स सोडतो तो कंट्रोल नसतो. इट क्रिएट्स रॉंग प्रेशर ऑन युअर जॉईंट. मग परत अर्थॅटिक चेंजेस शोल्डर मध्येही होत असतात. त्यामुळे ते अवॉइड करायचे. सो प्रिफर थेराबँड्स ऑलवेज. ओके, थँक्यू. थँक्यू अमृता आणि सगळ्यांना पार्टिसिपेट केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पण थँक्यू जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा वेअर दे कॅन कन्सल्ट यू याचा एक काही फोन नंबर दिला तर बरं पडेल. म्हणजे ऍज अ पेशंट इफ एनीबडी वॉन्ट्स टू कम टू यू टू वेअर टू कॉन्टॅक्ट. तेजस्विनी मॅम, तुम्ही शेअर करू शकाल का माझा नंबर? हो चालेल. तुझा नंबर आणि हे देते. बँड कुठे मिळतो, थेराबँड कुठे मिळतो ते पण नंबर ते फॉरवर्ड करते मी. येस वाळिंबे मॅडमची मी रेग्युलर पेशंट आहे. मलाही खूप छान वाटलं माहिती ऐकून. थँक्यू. थँक्यू सो मच. व्हेरी Thank you. Thank व्हॅल्युएबल you so much. सेशन. थँक्यू. थँक्यू डॉक्टर अमृता. थँक्यू. तेजस्विनी, एनी कन्क्लुडिंग रिमार्क्स? So thank you Dr. Tejaswini and Dr. Amruta for the wonderful session. सर्व लोकांना खूप त्याचा उपयोग होईल नक्कीच. आणि याची लिंक आहे मी थोड्याच याच्यात आमच्या वेबसाईटवर शेअर करतो. धन्यवाद.